मित्रांनो, आज आपण सप्ताहानिमित्त चिखलीमधल्या कदमवाडी गावामध्ये जाणार आहोत. मित्रांनो, हेच ते मारुतीचे अत्यंत सुंदर मंदिर. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज वारकरी संप्रदायाचा नामसप्ताह कार्यक्रम होणार आहे. राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी. एक है चंदन. मित्रांनो, खरोखरच वारकरी संप्रदायाचा नामसप्ताह म्हणजे वर्षभरातला सर्वोच्च आनंद. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. वर्णन करताना असं म्हणतात, तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू हे वेगळे नाहीये. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुकाराम विष्णू जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे कोणी सामान्य नाहीये. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू वेगळे नाही. अरे साक्षात भगवान विष्णूचे अवतार म्हणजे कोण आहे? जगद्गुरु तुकाराम. तुकोबारायांचं स्वरूप राजांच्या कानावरती. एवढंच नव्हे, छत्रपती शिवाजी राजांच्या अंतकरणामध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनाची अभिलाषा निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे तुकोबारायांचं कार्य काय आहे याची प्रचिती छत्रपती शिवाजी राजांना. तुकोबारायांचं कार्य काय सामान्य का? हरिभजने हे किंवा निळोपारायणाची जी आरती आहे की नाही, त्या आरतीमध्ये निळोपारायणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्याची व्यापकता सांगितले की तुकोबारायांचं कार्य काय. हरिभक्तीचा महिमा वाढविला, विरक्त ज्ञानाचा ठेवा घडवून दाखविला, जगोद्धारा लागी उपाय सुचविला, निंतका दुर्जनाचा संदेह निरसिला, जय जयाचे सद्गुरु स्वामी कृपया दाता. आपण ही आरती आपण आता रोज म्हटली पाहिजे. खरंच तर बहुतेक लोकांच्या ही आरती पाठच नाही. आपण ही बंद केली पाहिजे. खरं त्याच्याशिवाय ही पाठ होणार नाही. वैभव महाराज खूप गोड गोड आरती आहे महाराज. या आरतीतून खरंच निळोबारायांचं तुकोबारायांचं खूप गोड वर्णन की कशा करता आपल्याला सांगतोय. तुकोबारायांचं स्वरूप, तुकोबारायांचं कार्य किती व्यापक आहे हे राजा. एवढंच नव्हे, तुकोबारायांची शक्ती काय आहे ही सुद्धा राजा नाही. काय तुकोबारायांच्या शक्तीचं वर्णन करू सांगू मला. आपण तुकोबारायांचे शब्द बघा, अभंग गाथा वाचा. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला तुम्ही कमी समजू नका, आम्हाला तुम्ही हलक्यात घेऊ नका. अरे गाढवाचे घोडे आम्ही करू. काय सांगते आपण? अरे ब्रह्मदेवाला अजून गाढवाचं घोडं करता आलं नाही. तुकोबाराय बोलतात, आम्ही काय करू? गाढवाचे घोडे करू. आणि खरंच महाराज, खरंच तुकाराम महाराज म्हणतात ना त्याप्रमाणे खरंच तुकाराम महाराजांनी गाढवाचं घोडं केलं. तुमच्या माझ्यासारख्या गाढवांचं घोडच केलं असं म्हणावं लागेल. काय काय आपल्याला कोण विचारतं महाराज? आज ज्ञानोबा तुकोबारायांचं आपण नाव घेतो म्हणून तर एवढे गळ्यामध्ये हार आहेत.
काय किंमत आहे आपल्याला सांग. काय तुकोबारांची शक्ती आहे, शक्ती आहे, सामान्य शक्ती नाहीये. आपल्याला सगळ्यांना तुकोबारांचं चरित्र, लोहगावमध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन झालं. त्या कीर्तनामध्ये एका बाईने मेलेलं म्हणून अन्न टाकलं आणि त्या बाईने आक्षेप घेतला, महाराज तुमच्या कीर्तनामुळे माझं मुली. लगेच कुठलीही तक्रार न करता तुकाराम महाराज भगवंताच्या समोर उभं राहतात, हात जोडतात. अशक्य ते तुम्हाला नाही नारायणा, जीव अरे प्रार्थना पूर्ण व्हायला अवकाश. गेलेलं म्हणून काय झालं, जिवंत झाले. तुकोबारांची शक्ती आहे. आणखी काय सांगू, किती बोलू. तुकाराम महाराजांनी एवढंच नव्हे, ज्या गाथा वया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या त्या तुकोबारांच्या शक्तीने काय झाल्या, तरल्या. आपल्याला सगळ्यांना माहित आहे कथा, विस्ताराने सांगत नाही. तुकोबाराय ज्या वेळेला अभंग रचना करायला लागले, तुकोबारायांची अभंग रचना लोकांना भावली. महाराज अरे सगळे लोक तुकोबारायांच्या अभंगाला वेळेत. मग कुणीतरी रामेश्वर भट्टांच्या कानामध्ये चुकीचं सांगितलं. हा ते तसंच असतं व्यवहारामध्ये. कुणाचा नावलौकिक झाला की तो लोकांना खपत नाही. मग त्याच्या नावलौकिकाला प्रतिबंध यावा याच्याकरता लोक काय करतात, त्याच्या विरुद्ध काहीतरी सांगत असतात. तुकोबारायांचं तसंच झालं नाही तर काय. अरे तुकोबारायांचा नावलौकिक काही लोकांना खपला नाही म्हणून रामेश्वर भट्टांजवळ गेले, नको नको ते सांगितलं आणि मग रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना बोलले, आपण तुकाराम महाराज हो, तुम्ही अभंग रचना करता हो, कुणी दिला हा अधिकार तुम्हाला, अभंग रचना करायची नाही उद्यापासून. महाराज ते हात जोडले, त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपली आहेत ना महाराज, परंतु जे काय अभंग लिहिले त्याचं काय करू. आता हे काय बोलायची गरज होती काय करू म्हटल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या मुखातून बाहेर पडलं, जी काय अभंग रचना असेल ती काय करा, इंद्रायणीच्या डोहामध्ये बोलून. तुकोबाराय घरी आले, हे सगळे अभंग एका फाटक्या धोत्रामध्ये बांधले आणि ती सगळी अभंग रचना सगळ्या वया तुकोबारायांनी डोक्यावरती घेतलं, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. तो पुढचा कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तुकोबाराय 13 दिवस बसले निशक्र, अन्न पाण्याचा त्याग केला, 13 दिवस उजडला. भगवान परमात्म्याने बालवेशामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना दर्शन दिलं आणि मग ज्या दगड बांधून वया बुडवल्या होत्या त्या वया तारायला लागल्या.
केले. रामचंद्र प्रभूंनी जसं लंकेत जाताना समुद्रावरती पासून चालले की नाही, तसे तुकोबाराने अभंग रचलेले सामर्थ्य कमी नाही मला. तुकाराम आणि प्रभू रामचंद्र यांची तुलना करताना एका कवीने खूप गोड तुलना केली. ते असं म्हणतात, तुका तुकाराम असे दो नाम एक अंग. ऐका, तुका तुकाराम असे दो नाम एक अंग. त्याचा अर्थ काय होतो? तुकाराम आणि रामचंद्र प्रभू वेगळे नाही, एकच अंग. तुका तुकाराम असे दो नाम एक अंग. परंतु त्या कवीने प्रभू रामचंद्रांपेक्षा आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची शक्ती किती मोठी आहे याचं वर्णन करताना त्याने असं म्हटलंय, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. प्रभू रामचंद्रांनी बांधलेला सेतू भंगला. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा अभंग रूपी बांधलेला सेतू आहे, तो आजही अभंग आहे. आणि तो अभंग आहे म्हणूनच त्या अभंग म्हणतात. तुकोबारांची शक्ती राजांच्या कानावर, तुकोबारांचं कार्य राजांना काळावं, तुकोबारांचं स्वरूप राजांना काळावं. तर एवढंच नव्हे, जगद्गुरु तुकाराम महाराजांची साधन निष्ठा काय ही राजांना काळावं. तुकोबारांची साधन निष्ठा सामान्य नाही, आपल्यासारखं साधन नाही आहे ना, तेवढ्या पुरतं फक्त असं नाही. तुकोबाराय रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साधनेबद्दल असं बोललंय, भक्ती ज्ञान वैराग्य आगळा. अरे जगामध्ये असा बघितला नाही माणूस की जो भक्तीतही आगळा, वैराग्यातही आगळा आणि ज्ञानामध्ये काय सांगू. तुकोबारांची भक्ती महाराज आपण बघा, अभंग वाचा. एका अभंगातून तुकाराम महाराजांनी स्वतःच्या अंतःकरणामध्ये उदित झालेल्या भगवत भक्तीचं वर्णन केलंय. महाराज बोलतात, माझ्या अंतःकरणामध्ये उदित झालेली भक्ती कशी आहे असं जर तुम्हाला बघायचं असेल तर माझी भक्ती कशी आहे. भक्तीत आगळे महाराज, वैराग्यामध्ये आगळे. प्रस्तुत अभंग तर वैराग्याचं होतं, ज्ञानामध्ये आगळे महाराज. काय तुकोबारांचं ज्ञान सांगू. तुकोबारांना सर्वत्र परमात्म्याचं दर्शन झालं, म्हणून तर साधू पुरुषांना अरे ज्ञान झालेलं असतं, म्हणून तर त्यांना जडी स्थळी काष्टी पाषाणी पिंडी ब्रह्मांडी सर्वत्र परमात्मा व्यापून आहे याची प्रचिती आलेली असते. म्हणून ज्ञानोबारायांना रेड्यामध्ये परमात्मा दिसला, नाथ महाराजांना गाढवामध्ये परमात्मा दिसला, तुकोबारायांना शिमण्यामध्ये. ऐसा ज्याचा अनुभव देव तयाजवळी वसे पापण असे. म्हणजे तुकोबारायांचं कार्य, तुकोबारायांची शक्ती, तुकोबारायांचं स्वरूप, तुकाराम महाराजांची साधननिष्ठा एवढंच नव्हे, तुकाराम महाराजांची सर्व संत मान्यताही राजांच्या कानावर. प्रसंग सगळ्यांना माहित आहे. रामेश्वर भट्ट ज्या वेळेला पुण्याहून जात होते नागनाथाच्या दर्शनाला, स्नान केल्याबरोबर रामेश्वर भट्टांच्या अंगाला दादा, कारण भक्तद्रोह घडला ना. काय आहे, तुम्ही एखाद्या वेळेला देवाला नावं ठेवली तरी चालतील, ऐका, देवाला काय नको नको बोललं तरी चालतील, परंतु भगवत भक्ताला जर तुम्ही बोललात ना तर तो देव तुमचा सूड घेतल्याशिवाय भक्तद्रोह झाला. हो, अंगाला असा दहा झाला महाराज असं वर्णन आहे. रामेश्वर भट्टांच्या सगळ्या शिष्याने चंदनाचा लेप लावला तरी रामेश्वर भट्ट
भक्तांचा नाश. शेवटी नाईलाज झाला. रामेश्वर भक्त तिथून निघाले, आळंदीमध्ये गेले आणि ज्ञानोबारायांच्या सेवेत गेल्यानंतर मग ज्ञानोबारायांनी सांगितलं स्वप्नामध्ये तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर का जो अवतार त्याची भाषा ऐका. रामेश्वर भक्त काय ज्ञानोबाराय अरे त्याची तुझं काही घडले निंदा म्हणवणी बाधा. कोण बोलताय? ज्ञानेश्वर महाराज. कुणाला? रामेश्वर भक्तांना. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाकडे पाठवलं? तुकोबारायांकडे पाठवलं. ज्यावेळेला रामेश्वर भक्त आले, तुकोबारायांच्या चरणाला स्पर्श करायला अवकाश. जो अंगाचा दाह रामेश्वर भक्तांचा होत होता ना, तो शांत. मग रामेश्वर भक्त गेले, आभार तुकोबारांचे मानत. आभार काय टाळकरीत झाले महाराज, आता काय सांगू. मग रामेश्वर भक्तांनी आभार म्हणून पत्र लिहिलं. त्या पत्राला उत्तर म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रामेश्वर भक्तांना सांगितलं चित्त शुद्ध करी शत्रू मित्र म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कार्य, त्यांचं स्वरूप, त्यांची शक्ती, त्यांची साधननिष्ठा, त्यांची सर्व संत मान्यता. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज हे सर्व संतांना मान्य आहेत. ज्याचे ज्ञानोबार आहे, रामेश्वर भट्टांना कुणाकडे पाठवतात? त्यामुळे हा मोठेपणा जगद्गुरु तुकाराम महाराजांची शेवटी राजांच्या कानावरती गेली. राजाने विचार केला गेलं पाहिजे, या महात्म्याला भेटलं पाहिजे, या महात्म्याच्या चरणावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी विचार केला, आपण एक काम करूया, काहीतरी भेट देऊया किंवा आम्ही महाराजांच्या दर्शनाला येणार आहोत याची काही पूर्वकल्पना मिळावी. घोडे पाठवले, पालखी पाठवली. राजांचा उद्देश चांगला होता. राजाने विचार केला, एवढा मोठा महात्मा कीर्तनाला जातो, मग एक काम करूया, जर कीर्तनाला लांबला जायचं असेल तर महाराज काय करते? घोड्यावर बसते, महाराज पालखीमध्ये बसते. उद्देश चांगला होता ना राजांचा, परंतु करायचं काय? तुकोबारायांना ते गोड नव्हतं ना. पाठवून दिला. गावामध्ये आले, ज्यावेळेला देहू गावामध्ये, त्यावेळेला तुकोबाराय घराणं, तुकोबारायांची पत्नी आबुली तिचं नाव. हे सगळे राजांचे सेवक बघितल्यानंतर तुकोबारायांची पत्नी अगोदर घाबरली. त्यांना वाटलं काय महाराजांना काय काय कुठं काय चुकीचं वगैरे केलं काय? सगळे सेवक आले नाही. परंतु नंतर ज्या वेळेला कळालं की छत्रपती शिवाजी राजांनी काय केलंय, महाराजांसाठी आवलीसनी महाराज, त्या आवलीने चांदीच्या ताटामधल्या सुवर्ण मोहरा बघितल्याबरोबर तर आवली खूप झाली, खूप. अरे दारिद्र्य महाराजांच्या घरामध्ये हे सगळं मिळणार म्हणजे काय? लगेच आवलीने काय केलं, त्या सेवकांना बसायला. त्याने विचारलं, महाराज कुठे? आवलीने सांगितलं, महाराज गईने भोजना करता गेले, येते. सेवक बसले, महाराजांची वाट. आले आमचे महाराज, विठ्ठल विठ्ठल भजन आले. आल्यानंतर सेवक उभे राहिले. म्हणले, महाराज तर राजाने हा सगळा तुमच्यासाठी नसला, काय पाठवलं? पण ज्या वेळेला सगळं दाखवण्यात आलं, तुकोबारायांना आनंद झाला नाही, तुकोबारायांना दुःख झालं. तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, देवा आता याच्यामध्ये मला गुंतून ठेवायला लागलं.
त्याच्यामुळे अरे काय केलं, काय दिला तेव्हा आम्हाला भेटली त्या छत्री घोडे तो पर्यात न पडे तो पराय बोलतात. राजाने म्हणू लागले, राजे काय चुकीचा केलं तो, याची आम्हाला आवश्यकता नाही राजे, खरी याची आवश्यकता तुम्हाला आहे. कारण तुम्हाला एका स्वराज्याची काय करायची आहे, स्थापना करायची आहे. राजे काय करताना तुम्ही घेऊन हे सगळं घेऊन तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला गरज कुणाची आहे, परमात्म्याच्या चरणात आहे. सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण अवघे रानोरान कल्पतो परिया दुर्लभ विठोबाचे. काय खरंच अभंग वाचा महाराज, आपण इतके गोड अभंग आहेत बघा, तो आत्मव अभंग आहे ते बघा सगळे राजांना उपदेश केले. आम्हाला त्याच्या पायाचे अरे याची आम्हाला गरज नाही, तुम्ही घेऊन जा म्हटल्यानंतर महाराजांनी विचार केला नाही राजाने असेल त्यांची काय भूमिका वेगळी असेल, परंतु याची आम्हाला आवश्यकता नाही. राजाने विचार केला नोकरा करवी केवळ निरोप पाठवून चालणार ना, शेवटी तो राजा आहे, त्या राजाला अपमान वाटेल म्हणून लगेच तुकाराम महाराजांनी काय केलं, आपली भूमिका राजाला कळाली पाहिजे म्हणून कागद पेन घेतला आणि तुकाराम महाराजांनी पत्र लिहायला सुरुवात केली. आणि त्या पत्रातला हा अभंग आहे. महाराज राजांना म्हणतात राजे हा सगळा पाठवलेला नजराणा तुम्ही परत घेऊन जा, कारण हा पाठवलेला नजराणा आमच्या दृष्टीने माती मोल आहे. अभंगाचं दुसरं तुमचे
शाळा चालली विचारायला शंकर महाराज पाहिजे असं भजन भजनामध्ये माणसांनी कधी काम चुकारपणा म्हणायचं तर पण तुकोबऱ्यांचे कधी कधी प्रमाण माणसाने एकदा काळीत भजनात कामात चालले बाकी बेबीच्या देखा वेगळा असो तुकोबऱ्या राजांना म्हणतात राजे सगळ्या पाठवलेला नजारा आमच्या तुमचे एक वित्त धन ते मजल आता तुकाराम महाराजांना ते माती कोणच वाटेना मला सांगा छत्रपती शिवाजी राजांनी पाठवलेला जो नजराणा तो भंग पावणार आहे आणि तुकाराम महाराजांकडेचा असणारा नजराणा अभंग काय कसं स्वीकार करते मला सांग तुकोबरायाकडे असणारं धन कोणतं बघा बघा धन घरी पांडुरंग अभंग कसं मी तुम्हाला मोदींच्या काळामध्ये 500 रुपयाची नोट दिली तर तुम्ही घ्याल काय तुम्ही म्हणाल महाराज ही नोट घेऊन काय उपयोगाची नाही बंद झाली आहे खोटी आहे तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाठवलेला नजराणा अरे तो भंग पावणार आहे तुकोबरायांकडे असणारा जो नजराणा आहे धन आहे तो अभंग छत्रपती शिवाजी राजांनी पाठवलेला जो नजराणा आहे मग ते काय धन असेल काय घोडा असेल काय छत्र सुवर्ण मोरे असतील अरे त्याचा नाश आहे पण तुकोबरायांच्या घरी असणारं धन अविनाश माझ्या हातामध्ये आता वेळ नाही तर प्रमाण दिलं असतं जोडीले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समजलं काय तुकोबराय कसं सुद्धा तुकोबराय बोलतात हे तुम्ही पाठव अरे आमच्याकडे धन आहे ते शब्द रूपी धन आहे आम्हा घरी धन काय तुकोबराय काय कारण तुकोबरायने सांगितलं राजे परंतु आम्हाला तुम्हाला असं वाटतंय ना आम्ही संतुष्ट व्हावं तुम्हाला असं वाटतंय ना आम्ही सुखी व्हावं याच्याने सुखी होणार नाही राजे एक काम करा आम्ही सुखी होऊ आम्ही संतुष्ट होऊ मग कशाने संतुष्ट होऊ याच्याकरता मग तुकाराम महाराजांनी क्रमाक्रमाने सांगायला सुरुवात केली राजे आम्ही संतुष्ट होऊ कधी होऊ मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आम्ही संतुष्ट होऊ
नजराला जो पाठवला याच्याने आम्ही संतुष्ट होणार नाही, आम्ही संतुष्ट होऊ. म्हणा विठ्ठल विठ्ठल. हा उपदेश जरी छत्रपती शिवाजी राजांकरता असला तरी तो राजांकरता मर्यादित नाही, तो तुमच्या माझ्याकरता. हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल हे पत्र राजांना पाठवलंय, आम्हाला असं नाही. ऐका, अरे तुकोबा तर असे ते राजाला उपदेश यशा करताय की एखादा राजा जर तसा वागला तर त्याच्या राज्यामध्ये असणारी प्रजा सुद्धा काय करेल त्याचा आनंद. हा येतो डोळ्यासमोर तुकोबा म्हणून पण काय करतात. आम्ही दिली म्हणा विठ्ठल 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 मुखाने म्हणा आम्ही संतुष्ट होऊ, आम्ही आनंद. साधूच्या बाबतीत तसंच आहे. साधूला हेच आवडतं. या साधूला मृत्यू लोकांमध्ये देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडत नाही. आपण प्रमाण बघा. मृत्यू लोके आम्हा आवडते परी नाही एक हरी. तर काय आवडतं, काय संतांना आवडतं मी सांगतो. संतांना आवडतं, संतांनी आम्हाला सांगितलंय. संत महात्मे सांगतात अरे माणसाचा देह तुम्हाला मिळालाय, फार मोठे भाग्यवान आहात. एक काम करा, तुम्ही अंतःकरण शुद्ध करा. तुम्ही अंतःकरण शुद्ध केलात की काय होईल, आम्ही संतुष्ट होऊ. सकाळच्या पाया आपल्याला कळवून विनंती करून सांगतात बाबा तुम्ही काय करा म्हणा. लागून या पाया किंवा विनवितो सकळ जना कर जोडोडी थोरा लहाना दान पितुले त्या मदतीना म्हणे तुझ्या बंधू राम म्हणागा राम राम स्मरा आधी लाभो करा गाठ घाला पुढवसीपणा पण टाकडाची म्हणजे आपण ओळख द्या सगळ्या गोष्टी. हे दान साधू पुरुषाला दान द्यायचं, ते हे दान द्यायचं. देवाला सुद्धा दान द्यायचं असताना देवाला आवडणारं दिलं पाहिजे. साधू पुरुषाला दान देत असताना साधू पुरुषाला आवडणारं. आता विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय आहे, भगवंताच्या नामाचा काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण नेहमी भगवंताच्या नामाचं महात्म्य ऐकतो. आपण नामस्मरण केलं, ऐका, आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं की देवही खुश होतो आणि आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं की ज्ञानोबाई होतो. बरं दुहेरीला पाहिजे. देवाला सुद्धा हेच आवडे देवाचं नामाचा विचार. साधू पुरुषाला सुद्धा साधू पुरुष आपण जर देवाचं राम कृष्ण हरी म्हटलं म्हणजे आपण नाव घेतल्याने जर देव आनंदी होणार असेल, आपण नाव घेतल्याने जर ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या आनंदी होणार असतील तर बाकीचं सगळं काम आपण काय केलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. एवढंच नव्हे, मला पुढे सांगतात राजे मी संतुष्ट व्हावं असं वाटतंय ना, एक काम करा, तुम्ही काय करा, कंठामध्ये तुळशी माला धारण करा आणि सर्वश्रेष्ठ असं व्रत करा. अभंगाचं विसर्जन
कंठी शोभे मान का पिले कडे काळ तया भेणे तुळशीचा महिमा काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुळशी भगवंताला अत्यंत प्रिय. म्हणून तर भगवंताने गळ्यामध्ये दुसरा कोणता हार न घालता तुळशी हार घातलाय. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आम्हाला भेटतात. आप्पा आम्हाला विचारतात महाराज काय गळ्यामध्ये तुळशी माळा घातली पाहिजे काय, घातली नाही तर चालणार. मी त्यांना म्हणतो अहो असं नसतं. तुळशी माला याच्याकरता गळ्यामध्ये धारण करायची असते. आपण गळ्यामध्ये तुळशी माळा घातली देव आनंद होतो. देव प्रसन्न होतो. प्रसन्न तुळशी माळा घातली पाहिजे. तुळशी माळ गळ्यामध्ये घातली की समजा महाराज तो महाराज माणूस काय घाला आणि काय करा व्रत करा. एकादशी हजारो अश्वमेध शेकडो राजसूय यज्ञ याची बरोबरी एकादशीच्या व्रताबरोबर करता येत नाही. किती व्रताचा महिमा सांगू. एकादशी करणं म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. एकादशी म्हणजे 11वी तिथी की नाही. एकादशी म्हणजे 11वी तिथी की नाही. मग एकादशी करायची म्हणजे काय करायचं सांगतो मी आपल्याला. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 अधिक 5 किती झाले 10 आणि 1 मन परमात्मा चरणाकडे लावणं त्याला एकादशी. एकादशीच्या व्रताचे 2 प्रकार सांगितले जातात. एक निषेध व्रत आहे आणि दुसरं परिपालन व्रत. निषेध व्रत म्हणजे काय. अरे 14 दिवसाच्या कालावधीमध्ये काही अन्न भक्षण करताना आपल्याला जर दोष लागला असेल तर त्या दोषाची निवृत्ती व्हावी याच्याकरता एकादशी. आणि परिपालन व्रत म्हणजे काय भगवंताच्या आराधनेकरता जे व्रत केलं जातं एकादशी. एकादशीचं व्रत हे 3 दिवसाचं व्रत. मी जरा 3 दिवसावरती भर देतोय भाऊ. 3 दिवसाचं व्रत. दशमीच्या दिवशी एक वेळ भोजन. एकादशीला काय काय सांगतात फराळ. फराळ हा नाही बरं का, तो अपवाद आहे. अपवाद आहे. आणि द्वादशीला पारायण सोडायचं एक वेळ जेवण. द्वादशीच्या दिवशी भाऊ 2 वेळा जेवण केलं तर एकादशीचं पुण्य. नामदेवरायांचं एकादशीचं व्रत बघा, त्याला माहितच आहे बघा. भगवान परमात्मा ब्राह्मण झाले हे नामदेवरायांचे एकादशीचा दिवस. नामदेवरायांनी सांगितलं बाबा आज आलाच खरा परंतु आज आमच्या घरची काय चूक भेटत तुला काही भेटणार. आपण सुद्धा भाऊ येणाऱ्या पाहुणाऱ्याला असं सांगितलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी जर आला तर त्याला म्हणायचं तुला काही मिळणार नाही. मिळाला तर काय फराळ मिळेल बाबा बघ खाणार. आम्ही तर आमच्या पाहुण्यांना तेच सांगतो ना. आमचे पाहुणे तर शोधूनच येतात. वाटतो बघतात एकादशी असेल तर महाराजांच्या घरी काय त्याला द्यायचंच नाही. मग पुस्तका काय कोण का असेल ना अगदी सासरवाडीतला जरी आला तरी सांगितलं काय भेटणार. तो म्हणायला गाव 4-5 दिवसाचा उपवास. तुम्ही जर मला काय दिलं नाही तर मी बरे. नामदेवरायांनी सांगितलं मेलाच तरी चालेल परंतु आज एकादशी आहे. आणि खरंच ब्राह्मण झाला. सगळ्या पहिलं ब्राह्मण झाले आणि नामदेवरायांच्या अंगावरती धावले. मोठा वैष्णव म्हणतोस आणि ब्राह्मणाला मारलं ते ब्रह्महत्येचं पात्र. मग काय करायचं नामदेवरायांनी सांगितलं. काय करायचं म्हणजे काय लोकांनी सांगितलं काय नाही ब्रह्महत्येचं पात्र काय. आता काय करावं लागेल तुम्हाला चिंतेत पुढे घ्या. वाळवंटामध्ये पुंडलिकरायांच्या मंदिराच्या शेजारी 2 ठिकाणं होती. एक ठिकाण ते मेलेल्या ब्राह्मणाकडे. आता तो ब्राह्मण होता साक्षात पांडुरंग ब्राह्मणाच्या रूपाने आला झालं. दुसरे चितेमध्ये नामदेवराय उडी घेणार. भगवान परमात्मा प्रगट झाले. नामदेवरायाला उचललं कडेवरती घेतलं. भगवान म्हणतात नामदेवा काय बाबा तुझं एकादशीचं व्रत केला पाहिजे खरा. मी सांगितलं तरी ऐका भाऊ. जसं कारण आहे काही पाठीच्या मुखातून ऐकलं. एकादशीच्या दिवशी जर भोजन करायचं असेल तर काहीतरी काळजीला भोजन करण्याचा त्याच्याकरता सांगितलंय काय. परंतु लोकांनी त्या नियमाचा अपवाद बनवला. लोक सांगतात अरे काय काय लोक तर 3-3, 4-4 वेळा फराळ. अरे काय एकादशी म्हणायचं का काय अन्न पाहिजे थोडस भोजन करायचं म्हणजे काहीतरी प्राण पाहिजे खावा काहीतरी. आता आपण न बोललो काय मी बघतो काय काय आपल्याला एवढे अनुभव आहेत ना. एकादशीच्या दिवशी भाकरी खातात. अरे काय काय कसलं एकादशी काय काय करतात. मी असं म्हणे जगातली सगळी व्रत एका बाजूला ठेवा आणि 15 दिवसाला येणार एक काय करू
एक सोमवार करा आणि एक मी तर बाबा तसंच करू. मी या दोन ह्याच्यामध्ये काय एक सोमवार असतो एक एकादशी असते बाकीचं काही करत नाही. संतांनीच आपल्याला शास्त्रानेच आपल्याला सांगून गेले पाहिजे सोमवार केला. बघा तुम्ही एकादशीच्या व्रताबद्दल तुकोबा एके ठिकाणी असं म्हणतात एकादशीचं अन्नपान ऐका माझं प्रमाण जे नर करती भोजन श्वान विष्टे समान एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करणं ऐका एकादशीच्या दिवशी हे माझं कीर्तन बाकीचं नाही कळालं तरी चालेल जेवढं कळालं तरी झालं माझं कीर्तन सार्थक झालं असं मी समजेल. इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी उद्यापासून एकादशीचं व्रत केलं. एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करणं म्हणजे कुत्र्याची विष्ठा केल्या श्वान त्याचं कारण आहे. एकादशीच्या दिवशी सगळी पाप अन्नाश्रय त्यामुळे अन्न भक्षण नाही ते पाप भक्षण केल्या अरे चूल सुद्धा भेटू नये आपल्या घरामध्ये. एकादशीच्या दिवशी विडा खातात की नाही पान खातात की नाही त्यांच्याकरताही सांग. एकादशीच्या दिवशी विडा पान तंबाखू खाणं म्हणजे गो मांस भक्षण केल्याचं. खाऊ नका त्या दिवशी काय जीव जाणार सोमवार काय जीव जातो का बरोबर एका दिवशीच्या दिवशी एक दिवस फराळ केला तर काय जीव जाणार काय तुझा जीव जातो एका
आपण सगळेजण दास आहोत, संसाराचे दास आहोत. संसाराचं दासत्व स्वीकारणं उपयोगाचं नाही. दासत्व स्वीकारायचं असेल तर देवाचं दासत्व स्वीकारलं पाहिजे. आम्ही ज्याचे दास त्याचा सौंदर्य वाद. दासत्व स्वीकारायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबारांचं दासत्व स्वीकारावं लागेल. तुमची दासता महाराजांनी केलेला उपदेश आहे तो तुमच्या माझ्या कल्याणाकरता. मला वाटतं महाराजांनी केलेला उपदेश आपण आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवला पाहिजे. कारण असं जर आपण वागलो तर खऱ्या अर्थाने मारुती राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकोबारांना सुद्धा काय आनंद होणार आहे. तशी सद्बुद्धी भगवंताने आपल्याला सगळ्यांना द्यावी अशी सगळ्यांच्या वतीने भगवान श्री पंढरीराय, मौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, मारुतीराय यांच्या चरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. ज्ञानेश्वर आणि या उत्सवाचा आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रेमाने आहे. या उत्सवाची आजची कीर्तन सेवा आणि परंपरेची सेवा म्हटली तरी सुद्धा काही करणार नाही. माझ्या वडिलांची सुद्धा सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा आपण सगळेजण अतिशय प्रेमाने या ठिकाणी बोलवता. मारुतीरायांची सेवा त्या निमित्ताने आमच्याकडून मारुतीराय करून घेतात. आपल्या सगळ्यांच्या कृपेने आपल्याला ही सेवा करायची आहे. आपण अतिशय उत्साहामध्ये करत आहात. गेले अनेक वर्ष मी बघतोय आपले सगळेजण अतिशय भक्ती प्रेम आणि योगपाने आपण हा उत्सव साजरा झाला पाहिजे. मारुतीरायांची चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. थोडं थांबणार नाही. इथं जवळच झुमरीमध्ये कीर्तन आहे. त्याचं कारण मी त्यांना म्हणत होतो भाऊ की माझं इथं नेहमीचं कीर्तन असतं ते ऐकायला तयार आहे. ते मला जवळच आहे, 7 ते 9 आहे. तर एक काम करा, 15 मिनिटं 10 मिनिटं लागतील. तिथं कीर्तन करून तसंच या. मग आता तसंच खेटा बाजून मला काय करावं लागेल, तिथं जावं लागेल. माझी सेवा घेऊन त्याच्याने समर्पित करतो. सगळ्यांना एकदा पुन्हा सगळ्यांचे या विश्वस्त मंडळाचे सगळ्यांच्या आपल्या सगळ्या वारकरी घेऊन त्यांचे मी आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय विठ्ठल. आज या ठिकाणी आपणा सर्वांना परिचित असणारे कोकण दिंडीचे मालक आणि वारकरी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष उमेदवार राणी शिंदे यांनी इथं आपल्याला ज्ञानयोग केलेला आहे आणि त्यांच्या त्या उत्तरातून आपण काय उत्तर आहे त्यांना करूचा प्रसाद त्यांची सुट्टा आणि सेवा आहे सेवा ही केली पाहिजे. त्यामुळे त्यांना जावं लागते. तुम्ही नाराज पुढे त्यांनी लगेच केलेली आम्हाला समाधान. दरी गोरा विठोर श्री धादेव तुकाराम विठोर जय